आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला चांगलंच आठवतंय, आईच्या हातात एक पर्स होती, पण आईसोबत घडलेल्या घटनेनंतर मला ती पर्स कुठेच दिसली नाहीये। कदाचित त्या पर्समध्ये अशी गोष्ट होती जी तिला सूर्याला द्यायची होती। नाही, ती पर्स मला शोधायलाच हवी। ह्यात तर काहीच नाहीये। फोन, आई फोनकडे इशारा करत होती। फोन पण नाही यामध्ये। कुठे असेल तिचा फोन? इथे पण नाहीये। असं कसं गायब झाला असेल फोन? कोणी आणि का घेतला असेल तो? तेजू, हाँ वहिनी, काय हवंय का तुला? अगं तिचा आईचा फोन कुठे बघितलास का तू? नाही, काय झालं? तिचा फोन कुठे सापडत नाहीये। कोणालाच दिसला नाही असं कसं होईल ना? बरं, ती नेहमी फोन घेऊन जाते तिच्या बरोबर। तिच्या बरोबरच घेऊन गेली होती। तू तिच्या पर्समध्ये बघितलंस का? पर्स सापडली मला तिची, पण फोन काही सापडला नाही। मग घरातच असेल कुठेतरी। बर, मी बघते बाहेर। वहिनी, काही महत्वाचं होतं का त्या फोनमध्ये? तेजू, आपण गडावरून घरी येताना तिची पर्स कोणी घेतली होती काही आठवतंय का? माहित नाही, मी पण खालीच होते ना, आणि आपण सगळे गडबडीत आलो। पण मग कोणी आणली असेल तिची पर्स? एवढ्या गोंधळात कोण आणू शकतं? मालनात्याने आणली असेल कदाचित। नाही ग, आई गेल्यापासून तिची अवस्था काही बरी नाहीये। साधं नीट बोलली पण नाहीये ती कोणाशी। अशा मनस्थितीत पर्स वगैरे घेऊन येणं काही शक्य नाहीये। देव करो आणि माझा अंदाज खोटा ठरो। पण आईचा फोन डॅडींच्या ताब्यात असेल तर? का घेतला असेल त्यांनी तो फोन? ते काही नाही, त्यांच्याकडे आहे का नाही हे मला बघावंच लागेल। वहिनी, कुठे हरवलीस? वहिनी, झालं काय नक्की? नाही, काही नाही, तिची आठवण येत होती ना, म्हणून फोन हवा होता मला तिचा। असो, तू आराम कर, मी बाहेर आहे। काय झालं दादा? कपडे तू धुतली का? हा, मीच धुतले। काय झालं? माझा फोनच घावणं झालाय। त्या धुवायला टाकलेल्या कपड्यामध्ये होत। मला सापडलाय, मी ठेवलाय। देऊ का? दे लवकर। हे बघ, सकाळपासून बंद पडलं, चार्जिंगच संपले आज। आणि हरवलं असतं तर सापडला बी नसतं। मी लगेच चार्जिंग लावतो। आई शेवटच्या क्षणी फोनकडे इशारा करत होती, म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी असेल। नाही, काही करून मला तो फोन सापडायलाच हवा, म्हणजे काय ते त्याचं कळेल तरी। आईचा फोन। यात सगळे कॉल्स तर सूर्याला गेलेले आहेत, पण
पण आईचं आणि त्याचं काहीच बोलणं झालेलं नाहीये. मेसेजेस मेसेजेस पण नाहीयेत. मग आई फोनकडे काही इशारा करत होती. मोबाईल चालू झाल्यावरच कदाचित कळेल हात त्या फोनकडे बघून इशारा का करत होते. जाऊ बापू. डॅडी आता इथं काय करतात? डॅडी हा काय झालं? जाऊ बापू, हात जोडतो तुमच्या पुढं. आमच्यावर एवढं उपकार करा, आम्हाला इथं राहू द्या. पुढच्या काही दिवस तर राहू द्या. आम्हाला बरं वाटलं का आम्हीच इथून निघून जाऊ. पर आता ते इथे राहू द्या, नाही म्हणू नका. अहो तुमचंच घर आहे, पण काय झालं? का राहायचं तुम्हाला इथं? डॅडी अहो काय झालं नक्की सांगाल का मला? हे बघा, तुम्हाला इथं राहायला मी नाही म्हणत नाही, पण का तुम्हाला राहायचं इथं? काय सांगायचं जाऊ बापू, त्या घराच्या काना कोपऱ्यात आम्हाला त्यांचाच भास होतो. जिकडं बघावं तिकडं त्याच दिसतात आम्हाला. त्या घरात त्या भरून उरल्या तो जावय बापू. नाही 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 नाही, तिथं राहून आम्हाला त्यांना विसरणं शक्यच नाही. आणि तू त्यांच्यासाठी बाहेर ठेवलेला दिवा तो बघून आम्ही त्यांच्या आठवणीत अजून जळतो. हे असंच होत राहिलं तर एक दिवस आम्ही येडे होऊ, आमच्या डोक्यावर परिणाम होईल. नाही 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 जाऊ बापू, आम्हाला इथं राहू द्या. हो डॅडी तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही कुठं जायची गरज नाही, हे तुमचंच घर आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस राहा इथं. राजू जा पाणी आण. चला इथं बसा बघू. चला. हा फोन डॅडींकडे असणं कसं शक्य आहे? डॅडींनी पर्स उचलली म्हणावं तर डॅडी गडावर आलेच नव्हते. आणि गडावरून खाली उतरताना मी कोणाच्याच हातात ती पर्स बघितली नाही. मग पर्स घरी आलीच कशी? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला फक्त डॅडी देऊ शकतात. त्यांनाच विचारावं लागेल मला. पण डॅडी इथे नाहीये तर मग गेले कुठे ते? बाहेर असतील कदाचित. आता त्यांच्याशीच बोलावं लागेल मला.